जळगाव जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर जिल्ह्यामध्ये नवनिर्वाचित 2 जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानं गटबाजी उफाळल्याची चर्चा। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये सुमारे 2000 बोगस जन्म प्रमाणपत्र या प्रकरणी किरीट सोमय्यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट। बोगस जन्म प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करण्याची मागणी। बुलढाण्यामध्ये डिझेल टंचाईमुळे संतप्त शेतकऱ्यांना बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून थेट पेट्रोल पंप गाठला। डिझेल टंचाईमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी आक्रमक। इंधन दरवाढीचा विमान सेवेला फटका। एअर इंडिया आणि इंडिगोची उड्डाणं कपात, तर जून जुलैपासून अनेक उड्डाणं कमी करण्याचा निर्णय। जायकवाडीच्या पाण्यासाठी बीडमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा। 42 अंश तापमानामध्ये शेतकरी उतरले रस्त्यावर। खासदार श्रीकांत शिंदेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल सय्यद यांचं हृदयविकारानं निधन। श्रीकांत शिंदे यांच्याकडनं मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। सोलापुरातील सलगर वस्ती परिसरामध्ये झाडांची कत्तल करणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांची माहिती। आमदार प्रमोद जठार यांनी घेतली महापौर रितू तावडेंची भेट। कोकणातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।